पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा असा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांचं वर्णन करतात आणि आपली सगळ्यांची भूमिका घेऊन देवाकडे करुणा भागतात। विठ्ठल विठ्ठल। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांची पवित्र अशी अलंकापूर नगरीमध्ये पवित्र अशा या अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या परम सानिध्यामध्ये सुवर्ण पिंपळाच्या कृपायुक्त अशा छायेमध्ये अजान वृक्षाच्या सानिध्यामध्ये ज्ञानोबारायांचा हा असलेला दरबार आणि या ज्ञानोबारायांच्या विनामंडपात असलेली ही सेवा आहे। संस्थान आणि सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जी काही परंपरेच्या सेवा आहेत त्यापैकी आजची नरशीर जन्माची जी सेवा आहे, जशी रोजची प्रवचनाची सेवा संस्थेकडे आहे तशी नरशीर जन्माची सेवा सुद्धा सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेकडे आहे। संस्थेच्या वतीने सर्व गुरुजनांच्या आज्ञेने माझ्याकडे आजची सेवा आलेली आहे। सेवेकरता या ठिकाणी उपस्थित सर्व गुरुजन मंडळी, सर्व आजी माजी गुरुबंधू मंडळी, श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांना मी वंदन करतो। आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी सेवा करायची। विठ्ठल विठ्ठल। अनेक वर्षे या ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य शांतीब्रह्म कुरेकर बाबा सेवा करत होते आणि बाबांचं चिंतन ऐकण्याचा योग अनेक वर्ष संस्थेत असताना या ठिकाणी आला। नंतरही काही गुरुजन मंडळींनी सेवा केली। सकाळी मी आमच्या आदरणीय शिवाजी महाराज हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज यांना विनंती केली होती तुम्ही करा, किंवा तुकाराम महाराजांना विनंती केली होती, पण सगळ्यांनी सांगितलं आता तुम्हीच करा। माझ्याकडे सेवा आलेली आहे। आळंदीतली सेवा म्हणजे काही अधिकारवाणीने उपदेश करण्याची सेवा नाही। आळंदीमध्ये असलेली जी काही श्रोते मंडळी आहेत, मोठ्या अधिकाराची सगळी श्रोतृ मंडळी असतात। गाथापाठ करणारी, ज्ञानेश्वरी पाठ करणारी, माऊलीच्या मंदिरामध्ये बसून हजारो पारायण करणारी मंडळी, आणि अशा मंडळींच्या समोर प्रवचन सेवा कीर्तन सेवा एवढ्याच करता करायची की या निमित्ताने आपण जे काही चिंतन करतोय ते त्या शास्त्र संवादी असं चिंतन आपल्या मुखातून घडावं, अशा सगळ्या लोकांचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा, आणि म्हणून ही सेवा आहे। विठ्ठल विठ्ठल। आज या ठिकाणी नरशीर जन्माचा उत्सव आहे। संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी जे काही पर्वकाळ सांगितलेले आहे ते मुख्य 5 पर्वकाळ सांगितले। पर्वकाळ भागवत धर्मी, त्याच्यात पहिला पर्वकाळ नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र। पहिला पर्वकाळ म्हणून ज्याचा उल्लेख केलेला आहे ती नरसिंह जयंती आहे। आज भगवान नरसिंह त्या ठिकाणी प्रगट झाले। भगवंतांनी हा घेतलेला एक आवेश अवतार आहे। अवतारांचे जे काही प्रकार सांगितले आहेत, अंश अवतार आहेत, अंशांश अवतार आहेत, आवेश अवतार आहेत। भगवंताचा हा नरसिंह अवतार जो आहे हा आवेश अवतार आहे। काही कला अवतार आहेत, काही पूर्णोत्तम अवतार आहेत। सगळ्याच अवतारांची गरज असते। अंश अवतार आहेत, अंशांश अवतार आहेत, तशी कधी कधी आवेश अवताराची सुद्धा गरज असते।
कारण आवेशाशिवाय काम होत नाही. विठाला विठाला सर्वत्र भगवान परमात्म्याची व्याप्ती आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी. हो, श्रीमद भागवतामध्ये भगवंतांनी नरसिंह अवतार घेतला. त्या घेत असतानाच्या पाठीमागचं कारण सांगताना असं सांगितलं की माझी व्याप्ती सर्वत्र आहे, सांगण्याकरता दाखवण्याकरता भगवंताचा अवतार आहे आणि आपल्या भक्ताचं बोलणं खरं करण्याकरता अवतार आहे. विठाला निर्गुण निराकार असलेला जो परमात्मा आहे तुमच्या आमच्या करता सगुण साकार होत असतो. आणि निर्गुण निराकाराचं ध्यान करणं थोडंसं कठीण आहे. नाथ महाराजांनी असं म्हटले, निर्गुणाचा बोध कठीण, मन वाचा अगम्य जान, शास्त्रान न कळे ऊन खून वेदे मौन धरियेले. भगवान परमात्म्याचं जे निर्गुण स्वरूप आहे ते मन वाणी याच्या पलीकडचं आहे. जे तर मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी ते इंद्रिया कीर जोगे काय होईल. मनाने परमात्म्याचं चिंतन करता येत नाही कारण मनाचाही प्रकाशक परमात्मा आहे. बुद्धीने परमात्म्याचं त्या ठिकाणी मनन करता येत नाही कारण तो बुद्धीचा सुद्धा प्रकाशक आहे. कसं परमात्म्याचं ध्यान करायचं. हो, ज्ञानोबारायांनी असं म्हटलंय. हो, पाहायचंय पण पाहिजे तर विन पाहिजे, काही नेनताची जाणीजे, आद्य पुरुष का म्हणजे जया ठाय. पाहायचंय पण पाहणं सोडून पाहायचं, जाणायचंय पण जाणणं सोडून जाणायचंय. हो, म्हणून हे सगळं अवघड आहे. ध्यान करण्याकरता काहीतरी आलंबन लागतं, मूर्ती लागते, रूप लागतं, नाव लागतं. गुरुवर्य बाबा पाठामध्ये गोष्ट सांगत असतात. पूर्वीच्या काळामध्ये एक विद्यार्थी गुरुवर्य वैकुंठवासी मारुती बाबा गुरु पाठ सांगत असताना एक विद्यार्थी असा डोळे झाकून ऐकायचा. तर गुरुजी त्याला म्हणायचे, बाबा त्याला म्हणायचे, अरे बाबा डोळे झाकून नको ऐकू, तू डोळे उघडे ठेवून ऐक. बरेचसे विद्यार्थी दुपारचा विचारसागराचा पाठ डोळे झाकून ऐकतात. नेमकं जेवण झालेलं असतं, काही काही सकाळी लवकर उठलेले असतात आणि मग विषय चालू होतो. प्राग भाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव, अत्यंत अभाव. असं जर कीर्तनकार सांगायला लागला तर लोक म्हणतात पुढच्या वर्षी कीर्तनकाराचाच. बाबा त्याला म्हणायचे, अरे डोळे उघडे ठेवून ऐक. तो म्हणायचा, नाही मला डोळे झाकून चांगलं कळत. बाबा त्याला म्हणायचे, अरे डोळे उघडे ठेवल्यानंतर कमीत कमी मी तरी तुला दिसेल, विद्यार्थी दिसतील. डोळे झाकल्यानंतर तुझं मन तुला काय दाखवेल काही सांगता येत नाही. हे मन फार विचित्र आहे. म्हणून आपल्या संतांनी लगेच डोळे झाकायचा परमार्थ सांगितला नाही. विठाला विठाला मन फार विचित्र आहे, मनाला काहीतरी आलंबन लागतं. म्हणून निर्गुणाचं आपण ध्यान करू शकत नाही. म्हणून तोच भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करण्याकरता सगुण साकार होत असतो. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. जरी प्रल्हादजींच्यासाठी भगवान परमात्मा आलेले असले तरी आपल्या सगळ्यांच्या करता ते रूप आहे. पण कोणाला कोणतं रूप आवडेल देवाचं काही सांगता येत नाही. काही वीर रसातले आहेत ना, त्यांना नरसिंह भगवान आवडतात. आणि वीर रसातलं कार्य करायचं असेल तर नरसिंह भगवंताचं चिंतन करूनच करावं लागतं. असं वर्णन केलंय. हनुमंतराय जेव्हा लंकेमध्ये गेले तेव्हा कोणाचं चिंतन करत गेले? रामाचं नाही, नरहरी वर्णन आले. हृदयात नरहरीचं चिंतन करून गेले. नरहरी म्हणजे नरसिंह भगवान. विठाला विठाला. म्हणून भगवान परमात्म्याचे अनेक अवतार आहेत. आजचा जो अवतार आहे तो आवेश अवतार आहे. आणि ज्यांच्याकरता अवतार घेतलेला आहे
ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये जवळजवळ 3-4 ओव्या खर्च केल्या बरं का. तसं ज्ञानोबाराय स्तुती करण्यामध्ये, वर्णन करण्यामध्ये हातचा राखून वर्णन करतात. पण संतांचं वर्णन करायचं म्हटलं, देवाचं वर्णन करायचं म्हटलं की ज्ञानोबारायांची लेखणी थोडीशी विस्ताराला पावते. काय भक्तीचे नियाथिलेपणे दैती देवा निले उने, माझे नरसिंहत्व लेणे जयाचे महिमे. ज्ञानोबाराय म्हणतात किंवा भगवान परमात्मा सांगतात अर्जुनाला, अर्जुना भक्तीचे आथिलेपणे दैती देवा आणले उने, म्हणजे देवांना सुद्धा एका दैत्याने ऊन आणलं. देवाला सुद्धा खाली माना घालाव्या लागल्या. देवांना असं वाटायचं की एवढा भगवान परमात्मा, पण आपल्याला त्याचं दर्शन नाही, आणि एका दैत्याकरता भगवंताने अवतार धारण केला. माझे नरसिंहत्व लेणे, हे नरसिंहत्व हे सुद्धा काय आहे? लेणं आहे, अलंकार आहे. जयाचेनी महिमे एरवी दैत्यकुळ साचोकारे, परी इंद्र ही सरीनला हे उपरे, भक्तिगा येथ सरे जाती अप्रमाण. इंद्राला सुद्धा सर येऊ शकत नाही, इंद्रदेवाला सुद्धा सर येऊ शकत नाही. तो प्रल्हाद उगा मजसाठी घेता बहुवे सदा किरीटी, का जे म्या द्याव्या त्या गोष्टी तयाची जोडे. असं 3 ओव्यामध्ये ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. जगद्गुरु श्री तुकोबारायांनी सुद्धा वर्णन केलं. प्रल्हादाकारणे स्तंभी अवतार केला, दारुणे दैत्य प्रेमा पाला पाजिला, दैत्य प्रेम पाला पाजिला, विदारुणे दैत्य प्रेम पाला पाजिला. हाके सरसी उडी घालोनिया स्तंभ फोडी, ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. म्हणून प्रल्हादजींनी आपल्या सर्वांच्या करताच भगवान परमात्म्याला प्रगट केलं, आणि म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय देवाला करुणा भागतात. आजचा जो अभंग आहे याच्यामध्ये संतांचं वर्णन आहे, म्हणजे भक्तवदी प्रल्हादजींचंच वर्णन केलेलं आहे. आणि देवाला आपली सगळ्यांची भूमिका घेऊन तुकोबारायांनी करुणा भागलेली आहे. संत जे असतात ते जीव आणि देव यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम करत असतात. जीवाचं गाराणं देवाकडे सांगायचं काम संत करत असतात. जीव कसाही असला, अज्ञानी असला, विषयी असला, कसाही असला, पण संतांनी जर जीवाला हाताला धरलं तर संत त्याचा उद्धार करू शकतात. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये सुरुवातीला वसुदेवजी आणि नारद महर्षी यांचा सुंदर संवाद आलेला आहे. नारद महर्षी त्या ठिकाणी वसुदेवांच्या घरी गेले द्वारकेमध्ये,
आणि मग वसुदेवांनी पूजन वगैरे केल्यानंतर नारद महर्षींना विचारलं की मला तुम्ही ज्ञान सांगा. नारद महर्षी हसायला लागले, म्हटले मी काय तुम्हाला ज्ञान सांगणार आहे, ज्ञानच तुमच्या घरी जन्माला आलेलं आहे. भगवान परमात्मा तुमच्या घरी जन्माला आले, सगळ्या जगाचा तो गुरु आहे. तेव्हा वसुदेवजी म्हणतात, तिथे वसुदेवजींनी देवाची आणि संतांची तुलना केली. देवापेक्षा संत कसे श्रेष्ठ आहेत हे सांगितले. भजंती यथा देवान देवा अपि तथैव तान छायेव कर्म सचिवा साधवो दीनवत्सलाः. ते म्हणतात देव कसे आहेत माहितीये का? भजंती यथा देवान देवा अपि तथैव तान. जे लोक देवांचं जसं भजन करतात ना, देव सुद्धा त्यांचं तसंच भजन करतात. ए यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते. तिथे देवांना उपमा दिली छायेव कर्म सचिवा. देव कसं वागतात म्हणजे छायेप्रमाणे वागतात. छाया म्हणजे आपली सावली असते ना, आपण हात असा केला तर सावली असा हात करते, आपण हात असा केला तर सावली तसा हात करते. तसं देवांचं तुम्ही केलं तर देव म्हणतात ठीक आहे मी तुझं करतो. पण साधव दीनवत्सला, साधूंना कोणी काही नका करू द्या, पण तरी साधूंना वाटतं यांचा उद्धार झाला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. वसुदेवांचे शब्द आहेत, तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी देवो तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी एरवी हाती न धरी आणाते. आणि म्हणून तुकोबारायांनी आजच्या अभंगात आपल्याला हाताला धरलेलं आहे. आपली भूमिका तुकोबाराय देवासमोर मांडतात. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांनी या अभंगाचं चिंतन लिहित असताना प्रस्तावनेत असं लिहिलंय, संतांचे जे अभंग असतात त्याची काही पार्श्वभूमी असते. पार्श्वभूमी कशी ओळखायची म्हणजे अभंगातली पुढची चरणं असतील त्याच्यावर त्याची पार्श्वभूमी प्रस्तावना काय याचा अनुमान करायचं. उदाहरण दिलं मामासाहेबांनी, एखादा मनुष्य फोनवर बोलत असेल तर त्याच्या बोलण्यावरून समोरचा काय बोलत असेल याचा अनुमान करायचं. हा फोनवर बोलताना असं जर म्हटलं असेल, म्हणत असेल नाही मला नाही जमणार, आज मला इकडे जायचंय, मला नाही जमणार. किती वेळ आहे कीर्तनाची? 5 ते 7 आहे का? मला जमणार नाही, याचा अर्थ समोरचा विचारत असला पाहिजे तू येतो का, तर मी येतो. हे जसं ओळखता येतं तसं अभंगातली चरणं काय आहेत त्याच्यावरून अभंगाची पार्श्वभूमी काय असावी त्याला आपण प्रस्तावना म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. काय प्रसंग घडला असावा अनुमान करायचंय बरं का, असंच असेल असं नाही. हो, गुरुवारी सांगत असतात ज्याचं अनुमान जास्त जवळ जातं लोक त्याला विद्वान म्हणतात. पण असंच असेल असं काही नाही. तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे गेलेले आहेत आणि पांडुरंग परमात्म्यासमोर उभे राहिलेले आहेत. देवाला आनंद झालेला आहे. कदाचित देवाने असं म्हटलं असावं, का हो तुकोबाराय बरेच दिवसानंतर तुम्ही आलेले आहेत, मला काहीतरी तुम्ही मागून घ्या, मागा म्हटल्यानंतर तुकोबाराय कदाचित देवाला म्हटलेले असावेत, नाही देवा तुमची भक्ती करायची आणि काही मागायचं हे काही बरोबर नाही. कारण जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणजे प्रल्हादजींचेच अवतार आहेत. विठ्ठल विठ्ठल. प्रल्हादजींच्या चरित्रामध्ये असं वर्णन येतं भागवतामध्ये, एकदम प्रतिकूल परिस्थितीत देवाचं भजन केलं. आपल्याला सगळं अनुकूल असून सुद्धा देवाचं भजन घडत नाही. हिरण्यकश्यप कसा होता त्याचं वर्णन असं केलंय, नाव घेऊ नेदी देवाचे ते ब्रीद हिरण्यकश्यप. इतकं वैर करत होता देवाबरोबर. का वैर केलं हिरण्यकश्यपूने? म्हटले माझ्या भावाला विष्णूने मारलं आणि म्हणून मी विष्णूला मारल्याशिवाय राहणार नाही असं वर्णन केले पुराणामध्ये. त्याने आपल्या भावाचं अंत्यसंस्कार सुद्धा केले नव्हते. ज्यावेळेस विष्णूला मारील त्यावेळेसच मी अंत्यसंस्कार करीन. आता ते शक्य आहे का? करावे लागले त्याला नंतर अंत्यसंस्कार. व त्याची पत्नी होती त्या हिरण्याक्षची पत्नी, तिचं नाव आहे भानुमती.
ती असं म्हणतात की एका वैष्णवांचा शिरच्छेद पाहिल्याशिवाय जेवत नव्हती. विठ्ठल 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 विठ्ठल. गीता प्रेसचा जो अंक आहे ना त्याच्यामध्ये शेवटी नरसिंह अवताराची कथा त्याच्यात असेल. एक वैष्णव रोज मारलेला दाखवा तर मी जेवील, नाही तर मी जेवणारच नाही म्हणायची. आता ते हिरण्यकश्यपूचे सगळे वंशज, देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही. आणि कशा करता मी सांगत होतो, काय सांगत होतो, मूळ विषय काय चाललाय? प्रतिकूल परिस्थितीत देवाची भक्ती हा विषय मूळ चाललाय. म्हणजे सगळं प्रतिकूल असताना देवाचं नामस्मरण केलं, चिंतन केलं. त्या हिरण्यकश्यपूने त्या ठिकाणी सगळीकडे कायदा केला होता, माझ्या राज्यात कोणी देवाचं नामस्मरण करायचं नाही. त्यामुळे भीतीने कोणी करत नव्हतं. हिरण्यकश्यपूची सत्ता किती होती असं सांगितले, पृथ्वी सुद्धा त्याला घाबरायची आणि न पिकवता अन्न द्यायची. वारा सुद्धा त्याला घाबरायचा, तो म्हणेल तिकडे जायचा. सगळी सृष्टी ते म्हणजे आचरावरच त्याची, चरावरच त्याची ताबा होता असं नाही, आचरावर त्याची सत्ता होती. सगळे देव देवता त्याला घाबरून पळून गेले होते. स्वर्गातलं सगळं राज्य आपल्या ताब्यात घेतलं होतं. हो, त्याच्याकरता त्याने तपश्चर्या तशीच केली होती. बरं, असं वर्णन केले त्याने, तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्याच्या तेजाने स्वर्ग लोक जळू लागला. म्हणजे असा प्रतिकूल कोणाला देवाचं नाव घेऊ देत नव्हता. देवाचं नाव घेतलं की तुरुंगात. आता जर कायदा काढला सरकारने, माळ घातली की तुरुंगात. आहेत ते सुद्धा काढून टाकतील माळा. प्रतिकूल परिस्थितीत कोण भजन करतायत? भक्त मंडळींचं सोडा. असा हिरण्यकश्यपू होता. प्रतिकूल परिस्थितीत भक्तवर्य प्रल्हादजींनी भगवंताचं भजन केलं, चिंतन केलं. आणि तेच तुकोबर आहे. मला पुढे सांगायचंय की जेव्हा नरसिंह भगवान प्रगट झाले, अनेक मारण्याचे प्रयत्न झाले. आता पुढे कथा सांगायची आपल्याला भक्तवर्य प्रल्हादजींची. आणि शेवटी नरसिंह भगवान ज्यावेळेस प्रगट झाले त्यावेळेस भगवंताला इतका राग आला होता, असं वर्णन केलंय की जो दिसेल त्याला भगवान परमात्मा मारत होते. तुम्ही सगळे असताना माझ्या भक्ताला एवढा त्रास का, असं म्हणून भगवान रागवले होते. इतके रागवले होते असं वर्णन केलंय की भागवतामध्ये की देव जसं काय प्रलय काळ करतात का काय. आता काय देवाला शांत कसं करायचं म्हणून काही देव म्हटले की एक काम करा, वैकुंठातून लक्ष्मी मातेला बोलवून घेऊन या. बरेच देव लक्ष्मीला पाहिलं की काय होतात, शांत होतात. लक्ष्मी माता सुद्धा थाटामध्ये आल्या. मला माहिती आहे त्यांचा राग, ते बाहेर रागवतात, पण मी आतमध्ये पाहते एकदम शांत असतात. शांताकारम. आले लक्ष्मी थाटामध्ये, कुठे देव मला दाखवा. गेले लक्ष्मी माता, तर लक्ष्मी मातेवर सुद्धा चवतळूनच देव गेले, रागवून गेले. आणि मग लक्ष्मी मातेने ते भयान रूप पाहिलं, जी बाहेर आलेली आया एकदम सिंहाचा जाबडा. लक्ष्मी माता ज्या पळत सुटल्या त्या वैकुंठात जाऊनच थांबल्या. देव म्हटले आईसाहेब काय झालं, आईसाहेब काय झालं. म्हटले हे आमचं नाही, दुसरंच कोणतरी दिसणार. आमचे देव एवढे कधी रागवत नाहीत. मग आता देवाला शांत कसं करायचं वर्णन असं केलं की मग देवांनी भक्तवर्य प्रल्हादजींना पुढे घातलं. आणि देव आत गेले नाहीत बरं का, ते खिडकीतून बघत होते काय होते नेमकं. प्रल्हादजी आतमध्ये गेले एकदम शांततेत, एकदम कसली भीती नाही. आणि भगवान परमात्मा धावत आले. पण आता धावत आले ते पहिल्यासारखे नाही बरं का, जशी गाय वासरा करता धावत येते ना तशी धावत आले. भगवंताने विचारलं प्रल्हादा, अरे बाळा तुला माझी भीती वाटली नाही का. म्हटले सिंहाच्या बछड्याला सिंहाची कधी भीती वाटत नाही. काय भीती वाटायची मला, तर मला कोणाचीच भीती वाटत नाही. देव भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी मांडीवर बसवलं, कुरवळलं. भागवतात असं वर्णन आलंय की देवाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि देवाने असं सांगितलं, प्रल्हादा मला माफ कर, मला याला थोडासा उशीर झाला. भगवान परमात्मा प्रल्हादजी म्हणले काय नाही देवा, तुम्ही कशाला माफी मागता.
अरे या दुष्ट लोकांनी तुला एवढा त्रास दिला, तू माझं नामस्मरण केलं, भजन सोडलं नाही, माझी अशी इच्छा आहे, काहीतरी माग. प्रल्हादजी म्हणले, देव तुमची भक्ती करायची आणि मागायचं, मला काय तुम्ही व्यापारी समजले का काय? यस्त आशिष आशास्ते न भ्रत्य सवय वनिक. ज्याला काही भक्ती करून आशा असते ना, नस भ्रत्य सवय वनिक, तो व्यापारी आहे म्हटले. भगवान म्हणले, अरे तुझी इच्छा नसेल, माझी इच्छा म्हणून माग. भक्तवर्य प्रल्हादजी म्हटले, मी नको नको म्हणतोय, देव त्या ठिकाणी मागा मागा म्हणतात. देवाला माझ्या अंतकरणात कुठतरी मागण्याची इच्छा दिसत असली पाहिजे, ज्या अर्थी, कारण देव सर्वांतरी आम्ही. हात जोडले सांगितलं, देवा द्यायचंय का? हो द्यायचंय, एवढंच द्या. कामानाम हृदय असंरोहम भवतस्तुरने वरम. इथून पुढे मागण्याची इच्छा होऊ देऊ नका, एवढंच द्या. विठ्ठल विठ्ठल प्रल्हादजींचा बाण आहे ना, तसा तुकोबारायांचा बाण आहे. काही मागणे हे काही मागणे काही मागणे आमानुषेत, काही मागणे आमानुषित, काही मागणे आमानुषित, जे भक्तवर्य प्रल्हाद जे आहेत ते जगद्गुरु श्री तुकोबार आहेत. त्यामुळे तुकोबारांचा सुद्धा बाणा देवाकडे न मागण्याचा आहे. देवा मला काही नको, पण देवाचा खूप आग्रह झाल्यानंतर तुकाराम महाराज देवाला म्हणायला लागले, देवा तुम्हाला खूप द्यायची इच्छा असेल ना, एक गोष्ट द्या म्हटले. काय द्या? या सगळ्या लोकांचा उद्धार करून टाका. कारण आमचा जो अवतार आहे तो कशा करताय? अवतार तुम्हा धरा या कारण. या सगळ्यांचा उद्धार केला ना, देवा माझ्या मनासारखं होईल. उद्धार करा सगळ्यांचा म्हटल्यानंतर देवाचा चेहरा थोडासा गंभीर झाला. कारण सगळ्यांचा उद्धार जर झाला तर उद्याचं प्रवचन कोणी करायचं, उद्याचं कीर्तन कोणी करायचं, हा एक प्रश्न आहे ना. देवाने जेव्हा संकल्प केलेला असतो ही सृष्टी निर्माण करण्याकरता, तेव्हा देवाच्या संकल्पामध्ये आणखीन एक गोष्ट असते, जसं ज्याचं कर्म तसं त्याला फल. आणि सगळ्यांचा उद्धार झाला तर त्या संकल्पामध्ये बिघड निर्माण होतो. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा म्हणले, अहो माझी घटना आहे, संविधान आहे, त्याच्यानुसार सृष्टी चालते. तुकाराम महाराज म्हणतात, घटनेत बदल करून टाका, विधेयक मंजूर करून टाका. सगळ्यांचा हक्क आहे. तेव्हा भगवान परमात्मा म्हटले, बघा तुकाराम महाराज दुसरं काहीतरी मागा, सगळ्यांचा उद्धार करा तुम्ही असं म्हणता, पण सगळ्यांना उद्धार व्हावा असं वाटतंय का? आणि सगळ्यांना उद्धार व्हावं असं वाटत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही कशाला आग्रह धरता? तुकाराम महाराज म्हणले, त्यांना कळत नाही देवा, ते अंतरणेन ती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे, सांगे पोय पंखीचे किडे, काहीचे तया दुःखी दुःखाची जिव्हार, जे विषय कर्दमीचे दरदूर, ते भोगजळीचे जळचर. त्यांना कळत नाही देवा, सगळ्यांचा उद्धार तुम्ही केला पाहिजे. भगवान परमात्मा म्हटले, बघा तुकाराम महाराज तुमचा खूपच आग्रह असेल ना तर मी सांगतो तसं करा. ह्या सगळ्या लोकांना सांगा तुमचा तुम्ही उद्धार करून घ्या. कारण मी गीतेमध्ये सांगून ठेवले,
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मा एव ह्यात्मानो बंधू. सगळ्यांनी आपापला उद्धार करून घ्यायचा आहे. तेव्हा तुकाराम महाराज देवाला म्हणायला लागले, देवा सगळ्यांना उद्धार करणं शक्य नाही. अज्ञानी लोक आहेत, संसारी लोक आहेत, सगळ्यांच्याकडे ती शक्ती नसते. का बरं शक्ती नसते? पूर्वी काही लोकांनी उद्धार करून घेतला नाही का? अहो 5-7 वर्षाचा मुलगा होता, तो वनाला याची लागे, बैसावया पितियाच्या उत्संगी, परी तो चंद्र सूर्या परिषजगी श्लाघ्य केला. दुरोबा एक मुलगा तर दैत्य कुळात जन्माला आला, त्याने माझी प्राप्ती करून घेतली. तेव्हा ह्या सगळ्यांना सांगा, तुम्ही सुद्धा माझी प्राप्ती तशीच करून घ्या. असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा पूर्वीच्या लोकांचं आम्हाला उदाहरण देऊ नका. पूर्वीचे लोक कसे होते आणि आम्ही कसे आहोत या अभंगाच्या पहिल्या चरणात. सिंगल उतरून घ्यायची. एकी केली हातो फळी, ठाया बळी पावले. मला देवाला आपली सगळ्यांची भूमिका घेऊन सांगतात, देवा सगळ्यांना पूर्वीच्या लोकांसारखं जमणार नाही. पूर्वीचे लोक कसे होते त्याचं वर्णन करताना महाराज पहिला शब्द वापरतात, एकी. एकी म्हणजे सगळी लोक असे नसतात, एखादाच असतो. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम किंवा आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम. एखादाच असतो देवा, एक तर सगळे इकडे येऊ शकत नाही बघा. म्हणजे कीर्तनाला सगळे येऊ शकत नाही, आले तरी कीर्तनात सगळ्यांचं लक्ष नसतं, लक्ष दिलं तरी सगळ्यांना कळत नाही, कळलं तरी सगळ्यांना पटत नाही, पटलं तरी सगळ्यांना पचत नाही. विठाल विठाल. एकी म्हणजे एखादाच असतो. हो, फार बलवान लोक होती. एकी केली हातोपळी. हातोपळी शब्दाचा अर्थ आहे हातावर हात मारला, पैंज मारली. आम्ही आमच्या बलाच्या द्वारे मुक्काम गाठू म्हणून ठाया बळी पावले. ठाया म्हणजे मुक्काम. तुमची प्राप्ती त्यांनी करून घेतली, पण ते बलवान होते. असे बलवान होते की त्यांनी पैंज मारली, पैंज मारून निघाले. ज्ञाना वळगले, पुढं ती नयो या निघाले. परत माघारी फिरणार नाही, पैंज लावली. संसाराच्या पाया पुढा पळती वितराग होडा, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा.
अहंतादी भावा पुल्या झाडादी होण्या घड्या पत्र घेती ज्ञानी जया मूळ घराशी. तिथला जो पैजा शब्द आहे ज्ञानोबरांचा तोच तुकोबरांनी घेतलाय, त्याचा हातोबळी शब्द केलाय. विठ्ठल विठ्ठल. कोण आहे ते बलवान? कोणतं त्यांच्याकडे बळ होतं? तर देवाकडे जायचं असल्यानंतर बल पाहिजे बरं का. बलवान माणसाचं काम आहे. नायम आत्मा बलहीनेन लभ्या म्हटलं. सगळीच बळ पाहिजेत माणसाकडे. शारीरिक बळ सुद्धा पाहिजे. पण नुसतं शारीरिक बळ देवाकडे जायचं असल्यावर कामाचं नाही बरं का. जोग महाराजांच्याकडे शारीरिक बळ होतं, तसंच भक्तीचंही बळ तेवढं होतं. पहिलं बळ देवाकडे जाताना पाहिजे ते म्हणजे भावाचं बळ, म्हणजे प्रेमाचं बळ पाहिजे, भक्तीचं बळ पाहिजे. काय भक्तीचं बळ असेल प्रल्हादजींच्याकडे? भक्तीचे आथिलेपणे दैती देवा आणले होणे, असा भाव होता प्रल्हादजींचा. लहानपणापासूनच अगदी देवाची आवड. लहानपणापासून म्हणण्यापेक्षा तो संस्कार जो आहे तो आईच्या पोटातूनच झालेला आहे. हिरण्यकश्यप तपश्चर्येला गेल्यानंतर प्रल्हादजींची माता आहे, मातोश्री जी आहे त्यांचं नाव आहे कयाधू. तपश्चर्येला गेल्यानंतर हिरण्यकश्यप जेव्हा तपश्चर्येला गेले तेव्हा हिरण्यकश्यपूच्या तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्याकरता 2 देव पक्षाचं रूप घेऊन गेले आणि तिथे ओम नमो नारायणाय, नारायण नारायण असं म्हणू लागले. असं काही पुराणात वर्णन आलंय, भागवतात नाही. नारायण म्हटल्यानंतर हिरण्यकश्यप म्हटलं आपण तपश्चर्येला आलो खरं पण अपशकुन झाला. काही काही लोकांना देवाचं नाव घेतलं की काय होतं? अपशकुन. हो, मुख देखोनी विरक्ताचे सचिल करे अशी काही माणसं. त्यांना संन्यासी पाहिले, साधू पाहिले, टेवाले पाहिले, माळावाला पाहिला का त्याचं शिर सुटते. अशी माणसं असतात. तो म्हटला मला अपशकुन झाला. जे पक्षी बसलेले होते त्यांना त्रिशूळाने मारलं हिरण्यकश्यपाने. आता पक्षी म्हणजे ते देवच होते. घरी आला, घरी आल्यानंतर त्या पत्नीला सांगायला लागला मी तपश्चर्या केलतो पण आजचा दिवस काही चांगला नाही. काय झालं? तुम्ही एवढे मोठे, सगळे लोक तुम्हाला घाबरतात. म्हणजे तिथे पक्षी बसले होते आणि ते माझ्या शत्रूचं नाव घेत होते. नाव घेतलं नाही बरं का. आणि त्या कयाधू ज्या होत्या त्या भगवत भक्त होत्या. त्या म्हटले काय नाव घेतलं हो त्यांनी? माझ्या शत्रूचं नाव घेतलं. अहो पक्षी कसं काय शत्रूचं नाव घेतील? तुम्हाला काहीतरी दुसरं, तुम्हाला सारखा शत्रूच दिसतो. अगं माझ्या कानाने ऐकलंय ते नारायण 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 म्हणत होते. काय म्हटले बरं झालं त्या निमित्ताने का व्हायना म्हटला तो. आणि म्हणून प्रल्हादजी पोटात आले. विठ्ठल विठ्ठल. पण हिरण्यकश्यप तपश्चर्येला गेल्यानंतर सगळे देव जे होते ते देव त्या हिरण्यकश्यपूच्या महालात आले, राज्यात आले. आणि देवांनी त्या कयाधूला धरलं आणि पळून चालवलं. ते कयाधू ओरडते. नारद महर्षी आडवे गेले. नारद महर्षी म्हणले अरे बाबा काय झालं? ते असुर जसं वागतात तसे तुम्ही का वागता म्हटले. बाईला कशाला धरले? बाईला कशाला पळवत आहे? म्हटले अहो हे तुम्हाला माहिती नाही, त्या हिरण्यकश्यपूने आम्हाला त्रास दिला एवढा, आणि त्या हिरण्यकश्यपूचा अंश हिच्या पोटात आहे, म्हणून ह्यालाही मारायचंय आणि हिलाही मारायचं. नारद महर्षी देवांना त्या ठिकाणी खवळले, रागवले. तुम्हाला काय कळतं का म्हटले? हिच्या पोटामध्ये महान भगवत भक्त आहे आणि भगवंताचा महान भक्त असलेले भक्तवरी प्रल्हादजी आहेत. आणि म्हणून नारद महर्षींनी त्या कयाधूला सोडवलं, आपल्या आश्रमात आणलं. आणि तिथे नारद महर्षींनी सांगितलं तुला जेव्हा जितके दिवस राहायचंय तेवढे दिवस राहा. इच्छा प्रसूतीचं वरदान दिलं. आणि तिथे रोज नारद महर्षी पुराण सांगत होते, कथा सांगत होते. भक्तवरी प्रल्हादजींनी तिथंच सर्व ऐकलं. विठ्ठल विठ्ठल. आणि इतकं भावाचं बळ होतं की सगळ्यांनी विरोध केला पण तरी सुद्धा भगवंताचं भजन सोडलं नाही. त्या हिरण्यकश्यपूने शाळेत घातलं. अगोदर सांगून पाहिलं अरे बाळा असं करू नको. मग गुरुजींना बोलवलं. म्हटले हा माझा मुलगा माझ्या वैरेचं चिंतन करतो. दुष्ट कोणीतरी त्या ठिकाणी गुप्तहेर वैरेचे असले पाहिजेत. माझ्या मुलाला माझ्या विरोधात शिकवत असले पाहिजेत.
गुरुजी म्हणले काय हरकत नाही, मी याला शाळेत घेऊन चांगली शिकवण देतो. शाळेत गेल्यानंतर प्रल्हादजी सर्व काही शिकायचे, पण शिकत असताना नामस्मरण चालूच त्यांचं ठेवायचे, चिंतन चालूच ठेवायचे. आणि गुरुजी म्हणायचे, बाबा हे सगळं तुला कुठून शिकलाय तू? म्हणले मी आईच्या पोटातूनच शिकून आलोय. आणि गुरुजी खरं सांगू का, तुमचा उद्धार व्हावा असेल तर तुम्ही सुद्धा हेच करा. विठ्ठल हिरण्यकश्यपूला आवडत नव्हतं, पण एक दिवशी आईने सांगितलं, अरे बाळा कशा करता विरोधात वागतो? तुझा बाप तुला माहिती नाही का कसा आहे? त्या ठिकाणी सगळ्या जगाला त्रास देऊन सोडलेला आहे तुझ्या वडिलांनी, तुला खूप त्रास होईल बाळा. बा प्रल्हादजी म्हणायचे, मी काय करू आई, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असेल. हो, भावाचं बळ पाहिजे. नुसतं भावाचं बळ असून चालत नाही बरं का, त्याच्याबरोबर विवेकाचं बळ पाहिजे. काही काही लोकांच्या जीवनात भावाचं बळ खूप असतं, पण विवेक काहीच नसतो. हो, म्हणजे देवळात गेलो तर काय काही लोक परत देवाच्या तोंडात पेढे घालतात, पण इथे कचरा होतो त्याचा विचार करत नाही. म्हणजे भाव भरपूर असतो, पण विवेक पाहिजे बरं का. मी एक दृष्टांत ऐकला होता एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून. एका गावामध्ये रामायणामध्ये ते रामाचं पात्र करणारा अभिनेता दुसऱ्या पिक्चरच्या शूटिंग करता आला, चित्रीकरण करता आला. आता गावातल्या सगळ्या लोकांची भावना, आपल्या गावात कोण आला? राम आला. आता रामाचं दर्शन करायचं, रामाला भेटायचं. सगळे लोक त्या रामाला भेटायला गेले. आता त्यांचं चित्रीकरण चाललं होतं, कंपाऊंड होतं, पोलीस बंदोबस्त होता. पण भावना जर एकत्र आली तर लोक काय करतील काय सांगतायत. इंग्रजीमध्ये त्याला मॉब सायकोलॉजी म्हणतात. म्हणजे एकत्र आले ना लोक, विचार काय करत नाहीत. अगदी देवळात दर्शनाला जाताना सुद्धा जर गर्दी झाली ना, एखादी म्हातारी खाली पडू द्या, लोक तुडून तिला जातात आणि देवाचं दर्शन करतात. देऊन तो बरं झालं एका म्हातारीला तुडून आला माझ्याकडे. सगळ्या लोकांनी पोलिसाचं कंपाऊंड तोडलं, गेले आतमध्ये, दरवाजा तोडून आत गेले. राम सिगरेट पेट बसलेला होता तिथे. आता तो काय खरा राम थोडा आहे? भावना पाहिजे, पण भावनेला विवेकाचं अधिष्ठान पाहिजे. काही ठिकाणी काय भावना आणि विवेकाचा समन्वय पाहिजे. काही लोकांच्या जीवनात विवेक असतो पण भावना नसते, काहींच्या जीवनात भावना असते विवेक नसतो. दोन्हीचा समन्वय पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फक्त प्रल्हादजींच्या चरित्रात जर आपण पाहिलं तर विवेक किती आहे. हो, भक्तवरी प्रल्हादजींचं वर्णन केलंय. बालपणी ते कसे होते त्याच्यात एक शब्द टाकला भागवतकारांनी, आत्मवत सर्व भूतेषु. म्हणजे सगळ्यांच्या मध्ये माझा आत्मा आहे असं ते पाहत होते. जे जे भेटे भूत ते ते मानेजे, किंवा हे समस्त ही श्री वासुदेव. भक्तवरी प्रल्हादजींनी त्या ठिकाणी आसुर बालकांना उपदेश केलाय. त्याच्यामध्ये एक उपदेश फार महत्वाचा आहे. कौमारे आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान इह. हो, हे सांगत असताना भक्तवरी प्रल्हादजी म्हणतात, बाहेरच्या वस्तू मिळवण्याकरता खूप परिश्रम आहे. अरे मित्रांनो, बाहेरच्या वस्तू मिळवायच्या असे कष्ट लागतात, पण देव तर आपल्या जवळच आहे ना. ईश्वर सर्वभूतानाम. हो, त्याला मिळवण्याकरता काहीच करावं लागत नाही. पण काहीच करावं लागत नाही हे कळण्याकरता जीव जाईपर्यंत करावं लागतं. हो, बाहेरच्या वस्तू मिळवायच्या असतील तर पहिल्यांदा वस्तू जाणायची, मग प्रयत्न करायचे, आणि मग त्याची प्राप्ती होत असते. देवाच्या बाबतीत देवाला जाणलं की प्राप्ती. विठ्ठल विठ्ठल. वैराग्याचं बळ आहे, विवेकाचं बळ आहे, निश्चयाचं बळ आहे. काय निश्चय असेल? त्या ठिकाणी अनेक प्रकारचे मारण्याचे प्रयत्न केले. हिरण्यकश्यपूने त्या ठिकाणी उंच कड्यावर नेला आणि तिथून फेकून दिला. पण प्रल्हादजी त्या ठिकाणी म्हणायचे, सगळीकडे माझा देवच आहे, खाली सुद्धा माझा देवच आहे. दगडामध्ये देव आहे, भूमीमध्ये देवच आहे, पाण्यामध्ये देवच आहे. हत्तीच्या पायाखाली दिला, हत्ती आला समोरून की भक्तवरी प्रल्हादजी म्हणायचे, या देवा आज तुम्ही हत्तीच्या रूपात आले. जलेपी विष्णू स्थलेपी विष्णू गजेपी विष्णू. आज देवा तुम्ही हत्तीचं रूप धारण केलं, या 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 देवा असं म्हणून नमस्कार करायचे. मग हत्तीने पाय ठेवायला जावं
तर हत्तीला खाली सिंह दिसायचा प्रल्हादजींच्या जागी. आता खाली सिंह दिसल्यानंतर हत्ती कशाला पाय ठेवलो. सापाच्या खोलीमध्ये टाकलं. प्रल्हादजी म्हटले वा वा देवा, आज तुम्ही तर सापाचा वेळ धारण करून आले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे अनेक प्रकारचे मारण्याचे प्रयत्न केले, पण तरी सुद्धा भजन सोडलं नाही. निश्चयाचं बळ होतं, कारण सगळीकडे भगवान परमात्मा आहे. तो भगवान परमात्मा मला त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही असा निश्चय होता. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, ही सगळी मंडळी येऊन गेली ना देवा, ती सगळी बलवान होती. हो, त्यांच्याकडे सगळं बळ होतं, पण आम्ही कसे आहोत, आमच्याकडे ही बळ नाही. अल्प भाव अल्प माते, अल्प आयुष्य नाही. तुम्हाला हे बघा, आम्ही ज्या ठिकाणी शक्तीहीन माणसं आहोत, आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा देवा, आम्ही सगळी शक्तीहीन माणसं आहोत. तुकाराम महाराज तसं पाहायला गेलं तर शक्तीहीन नव्हते. तुका म्हणे भूमंडळी असे म्हणणारे तुकोबर आहे, पण आपली भूमिका घेतात. देवाबरोबर देवाला आपली भूमिका सांगतात. देवा आम्ही कसे आहोत, आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा, आम्ही देवा तुमची करुणा भागतो. आमच्याकडे भावाचं बळ नाही, आमच्याकडे त्या ठिकाणी विवेकाचं बळ नाही, आमच्याकडे वैराग्याचं बळ नाही, पण तुम्ही मात्र दयाळू आहात, तुम्ही मात्र कृपाळू आहात. कणवाळू कणवाळू कृपाळू भक्ता देवाकडे जात असताना एक साधनेचा मार्ग आहे आणि एक करुणेचा मार्ग आहे. नुसतं साधनेच्या मार्गाने जायचं नाही, नुसतं करुणेच्या मार्गाने जायचं, दोन्हीचा समन्वय पाहिजे. केवळ साधनेच्या मार्गाने गेला तर अभिमान निर्माण होतो, आणि केवळ करुणेच्या मार्गाने जायचं म्हणतात ती माणसं आळशी होतात. दोन्हीचा समन्वय पाहिजे. पण कधी कधी साधनेने जे काम होत नाही तेवढं करुणेने सुद्धा होतं, प्रार्थनेने सुद्धा होतं. म्हणून देवाला आपण जर न्यायाच्या मार्गाने देवाकडे गेलो तर तुकाराम महाराजांना माहिती सगळी मंडळी कशी आहे. आमचा न्याय निवडा करा कर्माचा म्हटलं तर देव म्हणे तुम्ही माझ्या पायाच्या जवळ उभं राहण्याच्या लायकी नाही, चला काय काय केलंय मला सगळं माहिती आहे. म्हणून देवाकडे जात असताना करुणेच्या मार्गाने जायचं, दयेच्या मार्गाने. देवा आमच्यावर करुणा करा, आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा. संतांसारखं आम्हाला जमणार नाही. पावटणी केला काळ जया बळ होते ते, त्यांच्याकडे बळ होतं, त्यांनी काळाची सुद्धा पायरी केली. काळाच्या डोक्यावर पाय ठेवून त्या ठिकाणी ते आढळ पडायला गेले. दुरोबा जगा काळ खाय पण आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा. संतांचं सारखं आम्हाला जमणार नाही. जगामध्ये काही लोक बलवान असतात तर काही दुर्बल असतात, काही लोक सदृढ असतात तर काही दुर्बल असतात, काही अपंग सुद्धा असतात. सदृढ माणसं आपल्या स्वतःच्या बळाने एखादं काम करू शकतात, पण जी दुर्बल माणसं असतात, जी आजारी माणसं असतात, त्यांना मात्र करुणेची गरज असते, मदतीची गरज असते. तर तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा ही सगळी सदृढ माणसं होती, त्यांच्याकडे विवेक होता, वैराग्य होतं, सर्व बल होती, पण आम्ही देवा सगळे दुर्बल माणसं आहोत. आणि म्हणून आम्ही देवा शक्तीने, आम्हाला त्यांचं सांगू नका ते कसे होते. शेवटचं चरण
तुका म्हणे वीर्या वीरा तुका म्हणे वीर्या वीरा तुका म्हणे वीर्या वीरा संताजी राजा समुद्रा संताजी राजा समुद्रा आम्ही देवाच्या देवीने आम्ही देवाच्या देवीने संताजी राजा समुद्रा संताजी राजा समुद्रा आम्ही देवाच्या देवीने आम्ही देवाच्या देवीने प्रल्हादाची या बोला जो विषाही सकट आपण जाहाला असं वर्णन केलं. तो सद्गुरु जोडला किरीटीशी. त्या ठिकाणी अनेक प्रकारचा शिकवण्याचा प्रयत्न केला भक्तवर्य प्रल्हादजींना, परंतु प्रल्हादजींना देवाच्या नामस्मरणाची गोडी लागलेली होती. एक दिवशी हिरण्यकश्यपाने मांडीवर घेतलं, म्हटले बाळा शाळेत जातो का? हो. काही गुरुजींनी तुला चांगलं शिकवलं असेल ते मला सांग. म्हटले गुरुजींनी काही चांगलं शिकवलं ह्याच्यापेक्षा जगात काय चांगलं आहे ते तुम्हाला सांगतो. म्हटले काय चांगलं आहे? म्हटले जगात 9 गोष्टी चांगल्या आहेत. सर्वनम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. बाबा खरं सांगू का, तुम्ही सुद्धा देवाचं नामस्मरण करा. कशाला विरोध करता देवाचा? कशाला भांडण द्वेष करत बसता? मनुष्याने आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारचा भेद ठेवू नये. मला हे सगळं शिकवतात पण मला ते आवडत नाही बाबा. हो, कारण आसुर बालकांचं शिक्षण म्हणजे काय? हे आसुरांचं शिक्षण म्हणजे काय? खा प्या आणि मजा करा. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा वृत सुराम पेबेत. असं हे आसुरी शिक्षण काही कामाचं नाही बाबा. म्हणून प्रल्हादजींनी सगळ्यांच्यावरच प्रभाव टाकला. वडिलांना सांगितलं, वडिलांनी अनेक प्रकारचे मारण्याचे प्रयत्न केले. हो, कृत्य नावाची राक्षसी त्या ठिकाणी षंड आणि अमर्क यांनी अभिचाराद्वारे तयार केली, मंत्राद्वारे तयार केली आणि सांगितलं हा मुलगा आमचा ऐकत नाही, सगळ्यांना बिघडवायला लागलेला आहे, याला मारून टाक. कृत्य त्या ठिकाणी त्रिशूळ घेऊन प्रल्हादजीवर मारण्याकरता गेली. तर त्रिशूळ मारलं तिने, त्रिशूळाचे तुकडे तुकडे झाले. भगवंताला काय, प्रल्हादजींना काहीच झालं नाही. उलट प्रल्हादजींच्या तेजाने ती कृत्या जळू लागली. मग धावत पळत ज्यांनी निर्माण केलं होतं त्यांच्याकडे गेली. म्हणजे ती षंडामर्क त्यांनाच मारून टाकलं कृत्याने. शेवटी भक्तवर्य प्रल्हादजींना हे सहन झालं नाही. आजपर्यंत मी कोणाचा द्वेष केला नसेल तर माझे गुरुजी जिवंत व्हावेत
अशी प्रार्थना केली आणि त्यांनाही जिवंत केलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण हळूहळू त्या ठिकाणी सगळ्या असुर बालकांना एकत्र केलं, सगळ्यांच्यावर प्रभाव झाला आणि मग सगळीकडे नामस्मरण सुरू झालं, चिंतन सुरू झालं. हिरण्यकश्यपूला ते आवडलं नाही. गुरुजी बाहेर गेलेले असताना सगळे भजन करायला लागले, नामस्मरण करायला लागले. गुरुजी आले आणि सांगायला हात लावल्यावर गुरुजीलाही त्या ठिकाणी संचार झाल्यासारखाच नामस्मरण करू लागले. हिरण्यकश्यपूकडे बातमी गेली, अहो आपलं सगळं गाव बिघडले, आपलं सगळं नगर बिघडले, सगळं भजन करतात, नामस्मरण करतात. हिरण्यकश्यपू रागावून तिथे आला. आल्यानंतर हिरण्यकश्यपूने सर्वांना थांबवलं, हात धरला प्रल्हादजींचा आणि ओढतच नेला. कोण तुला वाचवते ते सांग, पहिला त्याला मारतो आणि मग तुला मारतो. प्रल्हादजी म्हणले, ज्याच्या शक्तीने तुम्ही बोलतात ना तोच मला वाचवते. कुठं आहे तो मला सांग. तुमच्या हृदयात आहे, माझ्या हृदयात आहे, सगळ्यांच्याच हृदयात. असं कोड्यात बोलू नकोस. कुठे नेमका सांग. या खांबात आहे का मला सांग. प्रल्हादजी म्हणले, हो सगळीकडेच तो आहे, मग खांबात का नाही. ह्या खांबात आहे का सांग. हो याही खांबात आहे. असं म्हटल्यानंतर तो हिरण्यकश्यपू खांबाजवळ गेला. खांबाला कान लावला तर खांबातून आवाज यायला लागला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हिरण्यकश्यपू रागावला. रागाने त्या खांबावर लाथ मारली. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, लाथ संभी नारायण आणि खांबा दुभंगला गेला आणि खांबातून भगवान नरसिंह प्रगट झाले. आणि नरसिंह भगवंतांनी त्या ठिकाणी मग रागावलेले नरसिंह भगवान परमात्मा त्या हिरण्यकश्यपूला धरू लागले. आणि हिरण्यकश्यपूला धरून भगवान परमात्म्याने बरोबर आपल्या त्या हिरण्यकश्यपूच्या राजवाड्याच्या उंबरट्यावर आणलं, आपल्या मांडीवर असं झोपवलं. तो हिरण्यकश्यपू तो म्हणत होता, कोण तुम्ही आहे. अहो मला तुम्ही कोणीच मारू शकत नाही, जगातलं कोणी मला मारू शकत नाही. ब्रह्मदेवाने मला वरदान दिले. म्हणले भगवान हसायचे, म्हणायचे तुला काय वरदान दिले मला सांग. मला ब्रह्मदेवाने असं म्हटलंय की मनुष्यापासून तुला मृत्यू नाही, पशुपासून तुला मृत्यू नाही. भगवान म्हणायचे मी मनुष्य आहे का पशु आहे, जरा बघ बरं माझ्याकडे. वर पाहिलं तर सिंह, खाली पाहिलं तर माणसासारखे पाय दिसले. म्हटले मनुष्यही नाही, त्या ठिकाणी पशुही नाही. मला ब्रह्मदेवाने असं म्हटलं होतं, शस्त्राने मृत्यू नाही, अस्त्राने मृत्यू नाही. भगवान परमात्मा म्हणले बघ हे नख वाढलेले, आत मृत्यू नाही, बाहेर मृत्यू नाही. म्हटले म्हणून मध्ये आणलंय तुला. दिवसा मृत्यू नाही, रात्री मृत्यू नाही, म्हणून तर 7 वाजलेले, 6:45. मला ब्रह्मदेवाच्या सृष्टीतल्या कोणापासूनच मृत्यू नाही. भगवान म्हटले वेड्या, ब्रह्मदेव माझ्या सृष्टीतला आहे, मी ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला नाही. आणि मग भगवंताने पोटात त्या ठिकाणी नख खुपसली आणि हिरण्यकश्यपूचा उद्धार केला. देवतांनी पुष्पवृष्टी केली, आपणही पुष्पवृष्टी. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आणि मग भगवान परमात्म्याने अशा प्रकारे अवतार धारण केला. ज्ञानेश्वर हिरण्यकश्यपूचा उद्धार केल्यानंतर भक्तवर्य प्रल्हादजींनी देवाला असं मागितलंय, नको नकोच म्हटले, पण परत म्हटले की माझ्या वडिलांना तुमचा अधिकार कळला नाही देवा, माझ्या वडिलाचा सुद्धा तुम्ही उद्धार करा, सगळ्यांचाच उद्धार करा, असं भक्तवर्य प्रल्हादजींनी मागितलं. आणि आपल्याकरता नरसिंह भगवंतांना त्या ठिकाणी प्रगट केलं. मग तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा. देवा आम्हाला काही प्रल्हादजींसारखं सगळं जमणार नाही, त्यांच्यासारखा भाव आमच्याकडे नाही, त्यांच्यासारखी वैराग्य आमच्याकडे नाही, त्यांच्यासारखा विवेक आमच्याकडे नाही. पण तरी सुद्धा तुम्ही कृपाळू आहात, दयाळू आहात. आमच्याही जीवनामध्ये जेव्हा जेव्हा संकट येईल, भक्तीला प्रतिबंध निर्माण होईल, तेव्हा हे नरसिंह भगवंता आपण प्रगट व्हा आणि प्रगट होऊन आमचा सुद्धा काय करा, उद्धार करा. असे अनेक त्या ठिकाणी भक्तांच्या नंतर शंकराचार्यांच्या जीवनामध्ये नरसिंह भगवंताचा आवेश झालेलाच, पद्मपादाचार्यांच्या शरीरात नरसिंह भगवंताचा आवेश झालाय असं वर्णन आलंय. बरं, या आचार्यांना कोणीतरी त्रास द्यायला आलं, आचार्य समाधीत होते.